अभंगगाथा ही माझ्या मते अपौरुषीय वाङ्मयाची संहिता आहे. ऋतुंबरा प्रज्ञेतून जे विचार विश्वकल्याणाकरिताच शब्द स्वरूप पावले त्यांना अभंग असे म्हणतात, कारण तो त्यांचा वस्तुधर्म असतो. दिक्कलांचा अशा विचारावर कधीही परिणाम होत नाही. झालाच तर अशा अमर विचारांचाच दिक्कलांवर परिणाम होत असतो. म्हणूनच अशा शब्दसंहितेला आर्षय वाङ्मय संबोधितात. भगवद्गीता ही स्वतः भगवंतांनी गायलेली, म्हणून भगवंता इतकीच ती पूज्य ठरली. तर अभंगगाथा ही भगवत भक्ताने गायलेली आणि तरीही भगवंताला अत्यंत प्रिय झालेली अशी आहे. म्हणून आम्ही या अभंगगाथेला अभंग उपनिषद असे म्हणतो. याचा द्रष्टा तुकाराम महाराज यांच्या संबंधी काय लिहावे? जो साम्राज्याशिवाय सम्राट, शस्त्राशिवाय सशस्त्र, सैनिकाशिवाय सेनापती, शासनाशिवाय शासक, सिंहासनाशिवाय सिंहासनाधीश्वर असा लोकविलक्षण चक्रवर्ती होता, ज्याच्यामुळे शासन संस्थेला सदैव जागरूक राहून आपला समतोल राखावा लागला. असा हा स्वयंभू छत्रावाचून छत्रपती होता. स्वतः कोपिनवंत असूनही विश्वाला समृद्ध करण्याची पात्रता असा हा तुकाराम म्हणजे मानवतेची अस्यम भाग्यरेखा आमच्या महाराष्ट्रात प्रथम प्रकट व्हावी याचा आम्ही अभिमान बाळगवायचा नाही तर कशाचा बाळगवायचा? ज्या व्यक्तिमत्वाने प्रांत, देश, राष्ट्र यांच्या सीमा ओलांडल्या आणि ज्याच्या उंचीचे अजूनही मोजमाप शास्त्रज्ञांना गवसले नाही, त्या व्यक्तिमत्वासमोर विनम्र होणे हे खचितच लांछनास्पद नव्हे असे आम्हास वाटते.